देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या इमारतीत जवळच कचऱ्याचे डम्पिंग ग्राउंड केल्याने आज भाजपानं नगरपंचायतीला थेट धडक दिली। नगराध्यक्ष साक्षी प्रभू यांनी या प्रकरणी गप्प बसण्याची भूमिका घेतली। मुख्याधिकारी सूरज कांबळे यांनी पुढील 2 दिवसात कचरा उचलला जाईल असं आश्वासन दिल्याने अखेर भाजपानं 2 दिवस वाट पाहण्याचा निर्णय घेतलाय। देवगड जामसंडे नगरपंचायतीचे गटनेते शरद ठुकरुल, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर, माजी नगराध्यक्षा प्रियांका साळसकर, माजी नगराध्यक्ष प्रणाली माने, दया पाटील, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर खवळे, तन्वी चांदोसकर यांच्यासह अनेक विद्यमान नगरसेवकांनी नगराध्यक्ष साक्षी प्रभू यांना धारेवर धरलं। या परिसरात एवढी दुर्गंधी पसरली आहे की मास्क लावून उभे राहावे लागते। कचरा टाकण्यास जागाच नसल्याने हा कचरा या ठिकाणी आणण्यात आला असं सांगण्यात आलं आहे। कचरा किती दिवसात हलवता याबाबत लेखी मागणी द्या अशी मागणी भाजपानं केली, मात्र नगराध्यक्षांनी त्याला नकार दिला। अखेर मुख्याधिकारी सूरज कांबळे यांनी 2 दिवसात कचरा हलवण्याचं आश्वासन दिल्याने भाजपने 2 दिवसात कचरा न हलवल्यास पुढे आंदोलन सुरू ठेवू अशा शब्दात मत व्यक्त केलं आहे। नगरपंचायत आता 2.5 वर्ष या सत्ता बदल होऊन जी बसले उबाटा आणि ती बसले होते सत्तेत, त्यांना हा कचऱ्याचा प्रश्न पूर्ण कचऱ्याच्या प्रश्नात ते निष्क्रिय ठरले आहेत आणि आज त्यांची अशी वेळ आली आहे नगरपंचायत कार्यालयातच कचऱ्याचा गोडा डेपो केलेला आहे। या संदर्भात लोकांच्या आरोग्यासाठी म्हणून आम्ही आज नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्षांना जाब विचारण्यासाठी आलो असता नगराध्यक्ष आम्हाला काही समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही। शेवटी त्यांनी नेहमीप्रमाणे प्रशासनावर घालून शेवटी आम्हाला शिवना प्रशासनाच्या प्रमुखांना फोन लावावा लागला। त्यानंतर त्यांनी आम्हाला 2 दिवसात हा कचऱ्याचा प्रश्न आम्ही निकाली करू असं आश्वासन दिलेलं आहे। आज त्यांनी सांगितलेलं आहे की 2 दिवसात आम्ही हा कचरा उचलू। आम्ही 3 दिवस वाट बघू। 3 दिवस नाही झालं तर भाजपतर्फे आणि सर्व जनतेला घेऊन आम्ही तीव्र आंदोलन इथे छेडणार आहोत। कारण जे काही केलेलं आहे, कचऱ्याचा जो डम्पिंग ग्राउंड नगरपंचायत केलेला आहे, नगरपंचायतच्या बाजूला अक्षरशः रांगोळी घातल्यासारखं यांनी हा कचरा केलेला आहे। गुरांचं घाणीचं सगळं म्हणजे अक्षरशः किडे आता नगरपंचायत मध्ये येतील अशी परिस्थिती आहे। त्यामुळे जवळजवळ किडे पडल्यातच जमा आहेत आणि ते नगरपंचायत मध्ये येतील। त्यामुळे सगळ्या जनतेच्या आरोग्यासाठी आम्ही आज इथे आलेलो आहोत। नगराध्यक्षांनी काही आम्हाला कोणत्याही प्रकारची समाधानकारक उत्तरं दिलेली नाहीत। आज 2.5 वर्ष आम्ही सातत्याने सभागृहामध्ये आणि आता तुमच्या समोर जनतेसाठी या प्रश्नासाठी भांडत आहोत, तरी सुद्धा आम्हाला प्रत्येक वेळेला सभागृहात असं विचारलं जायचं की मागच्या 5 वर्षात काय केलं। पण मागच्या 5 वर्षात आम्ही अगदी खात्रीने सांगतो की अशी परिस्थिती मागच्या 5 वर्षात कधीही देवगड जामसंडे नगरपंचायतीवर आलेली नव्हती। आज जी काही परिस्थिती आहे हे पूर्णपणे आता बसलेल्या सत्ताधाऱ्यांचं फेल्युअर आहे, एवढं आम्ही निश्चितपणे ठामपणे सांगू शकतो। निश्चितपणे जर आता हा कचऱ्याचा प्रायोरिटीवर प्रश्न आहे, तसाच पाण्याचा सुद्धा प्रश्न आहे। 8-8 दिवस लोकांना पाणी येत नाहीये। प्रत्येक वेळेला आज तुम्ही पण पाहत असाल पत्रकार म्हणून की सभागृहामध्ये 2.5 वर्ष पाणी आणि कचरा हे 2 गंभीर प्रश्न घेऊन आम्ही नेहमी जातो। पण या दोन्ही प्रश्नाला बगल देत नेहमीच सांगितलं जातं की हे होईल ते होईल, याचा पंचनामा सुद्धा झाला, पण यामध्ये कुठच्याही प्रकारे समाधानकारक अशी वस्तुस्थिती आपल्याला दिसली नाहीये। होतं जी नगरपंचायत आपण केलेली होती 5 वर्षात मागील निर्माण, जे लोकांना 1 दिवस आड पाणी मिळायचं, जो लोकांचा सगळा कचरा इकडचा निघून जायचा आणि कचऱ्याचं व्यवस्थित सॅग्रिगेशन व्हायचं, तो कचऱ्याच्या सगळ्या मशिनरी आज कुठे आहेत, कचऱ्यासाठी घेतलेले पुष्काळ आज कुठे आहेत, कचऱ्याच्या सगळ्या जी काही सामुग्री होती ती कुठे आहे आणि कचऱ्याची कशी विल्हेवाट लावली आहे। त्याचप्रमाणे पाण्याचा सुद्धा विषय, आज जी आपल्या वेळवाडी सड्यावर टाकी बांधलेली आहे त्या टाकीचं काय झालं, ती टाकीचं का नाही चालू केली आणि का नाही जनतेला रोजच्या रोज आपण पाणी पुरवठा करू शकत आहे। जर दहीभाऊचा विषय आहे, रोज सांगतात की 75 लाखाची देखभाल दुरुस्तीची योजना आहे, 50 लाखाची आणि स्वनिधीतून देखभालची योजना आहे। एवढा पैसा जर नगरपंचायतच्या पाईपलाईन दुरुस्तीवर घातला जात असेल दरवर्षी, तरी सुद्धा पाईपलाईन मधून पाणी काय येत नाही हे खरोखरच म्हणजे शोधाची गोष्ट आहे। कारण ही या गोष्टीवर आपण शोध घेणं गरजेचं आहे। प्रशासनाची मुख्य जबाबदारी होती, पण प्रशासन जे चालवतात, जे उबाटा सेनेची सत्ता आहे, त्या सत्ताधारी नगरसेवक मागच्या नगरसेवकांची ह्याच लोकांनी
ह्या कचऱ्याच्या प्रश्नाबद्दल आणि विविध विषयावर आमचं म्हणजे हिंदू धर्मात जे श्राद्ध घालतात ते त्यांनी एक श्राद्ध घातलेलं आणि जनतेला काहीतरी वेगळं करतोय असं दाखवून दिलंय आणि आता त्यांना श्राद्ध कोणाचं घालायचंय हे आता जनतेने ठरवलंय. कारण हा जो कचरा आहे तो कचरा आरोग्याच्या दृष्टीने कसा घातक आहे ह्या दृष्टीने मला एक उबाटा सेनेचा जो नेता आहे जो सतीश सावंत तो गेल्या वेळी ज्यावेळी ते देवगडमध्ये डम्पिंगचा विषय गाजलेला त्यावेळी हा सतीश सावंत देवगडमध्ये आला आणि म्हणाला की आरोग्य बाबतीत देवगड नगरपंचायत म्हणजे तत्कालीन त्यावेळीचे नगरसेवक आणि सत्ताधारी अपयशी ठरले आणि त्यांना घरचा रस्ता दाखवा असं त्यांनी ते स्टेटमेंट केलं होतं. आज मी सतीश सावंतला सांगतोय की ह्या डम्पिंग ग्राउंडच्या समोर आमचं देवगडच्या लोकांचं धान्य दुकान आहे. या धान्य दुकानात ते जे कोण कीटक असतील किंवा जे घातक पदार्थ असेल किडे असतील ते ह्याच्यात जाऊन जे रेशनिंग देवगडच्या गोरगरिबांना सरकार देत आहे. तर माझं आज हेही म्हणणं आहे की जिल्हाधिकारी आणि बाकीच्या सगळ्या प्रशासनाने ह्याच्यावर सत्ताधाऱ्यावर आणि प्रशासनावर कडक कारवाई करावी आणि सतीश सावंतला मला त्या उबाटाच्या जे नेते आहेत त्यांना मला सांगायचं आहे की तुमच्या उबाटाचे जे कोण जे नगरसेवक देवगड नगरपंचायत चालवतात त्यांच्यासोबत येऊन ह्या डम्पिंग ग्राउंडचं एकदा प्रदर्शन बघावं आणि आपले नगरसेवक काय काम करतायत ते त्यांना दिसेल. आणि ह्याच्या पुढे आम्हाला त्यांनी 3 दिवसाची मुदत दिली आहे. कारण मला माहित आहे 3 दिवसात आज गेल्या वर्षी 1 वर्षापूर्वी ठाकूरांच्या जागेतला कचरा उचलण्यासंदर्भात आम्ही असंच आंदोलन केलं होतं. ह्याच प्रशासनाने आम्हाला आश्वासन दिलेलं होतं की आम्ही 8 दिवसात तो कचरा उठवू. 1 वर्ष झाला त्यातला कचरा न उठवता त्याला 3 लाखाचं टेंडर केलं पण टेंडर करूनही त्याच्याला कचरा एक कप्पा सुद्धा बाहेर गेला नाही. तर परत हे जो काय कचरा आहे ह्याला 2-3 लाख रुपये खर्च करणार आणि ह्या 2-3 लाखाचा भ्रष्टाचार करण्याचं काम हे सत्ताधारी नगरसेवक करणार आहेत एवढाच मला याचा थेट आरोप आहे.